जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते। तर चला तर मी आज शेअर करते तुमच्याबरोबर शेगावचा व्हिडिओ। तर आम्ही आलो आहोत शेगावमध्ये। तर शेगावमध्ये आल्यानंतर अर्थातच भक्त निवासमध्ये रूमसाठी भरपूर असा वेळ लागतच असतो आणि तेवढा वेळ 2 ते 2.5 तास लागणार होता। तर त्यामुळे म्हटलं चला एवढा टाईम लागणार आहे, कोणी पण एक जण तिथे थांबतं आणि आम्ही आलो माऊलींच्या दर्शनासाठी। तर माऊलींच्या दर्शनासाठी आलो तर काहीही गर्दी नव्हती आणि आम्ही माऊलींचं दर्शन वगैरे घेतलं। तर इथे आहे तीर्थ। तर इथे आल्यानंतर तीर्थ नक्की घ्या माऊलींचं। तर आता रूमसाठी आम्हाला भरपूर असा वेळ होता, 2-2.5 तास दर्शन वगैरे घेतलं। तर आता कॉल आलेला आहे की आपल्याला रूम मिळालेला आहे म्हणून। तर म्हटलं चला आता रूममध्ये जाऊ, रेडी होऊ आणि मग नंतर परत माऊलींच्या दर्शनासाठी येऊ। आणि भक्तनिवासमध्ये रूमची सगळी डिटेल माहिती अशी व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते आणि आतासुद्धा मी तुमच्याबरोबर भरपूर अशी माहिती शेअर करत आहे शेगावची। तर चला तर मग आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे भक्तनिवासची। भक्तनिवासमध्ये आपल्याला पाहिजे तसे रूम मिळू शकतात, सिंगल डबल बेड 3 बेडचे, किंवा आपल्याला कॉमन पाहिजे असेल तर कॉमनही। आणि त्यांचे रेटही प्रत्येक वेळेस वेगवेगळे होत असतात, त्याच्यामुळे रेट अशा फिक्स नाही आहे। जवळजवळ 300 पासून सुरुवात आहे। तर म्हणजे सिंगल बेड पाहिजे की डबल बेड ते त्याच्यावर अवलंबून असतं। आणि आता आम्हाला मिळालेला आहे रूम आणि आम्ही आलो आहोत रूममध्ये। आम्हाला यावेळेस रूम मिळाला अगदी खालीच, कारण प्रत्येक वेळेस आम्हाला रूम 2ऱ्या किंवा 3ऱ्या मजल्यावर मिळत होता। आणि हे बघा इथेच आपण वेटिंगसाठी थांबलेलो असतो। तर हेच आहे ते वेटिंग रूम आणि त्याच्या बाहेरची ही पूर्ण पॅसेज। इथे बरेच जण आपल्या बॅगा वगैरे घेऊन बसलेले असतात। तर तिथे बरेच जण बसलेले होते। तर बऱ्याच लेडीजला मी म्हटले की ताई तुम्ही वेटिंगसाठी कोणी पण एक जण थांबा रूमसाठी आणि बाकीच्यांनी दर्शन घेऊन घ्या। तर तेवढ्या वेळात माऊलींचं दर्शनही होऊन जातं आणि आपला टाईमही वाचतो। कारण इथे बसण्यापेक्षा माऊलींचं दर्शन घेणं खरंच खूप छान वाटतं तिथे मंदिरामध्ये गेल्यावर। आणि बऱ्याच जणांनी ऐकलंसुद्धा आणि बरेच जण माऊलींच्या दर्शनासाठी गेले, त्यांनी फक्त वेटिंगसाठी 1-2 जण थांबले आणि बरेच जण माऊलींच्या दर्शनासाठी गेले। तर ते म्हटले की खरंच खूप छान आयडिया दिली म्हणे। तर मी असा व्हिडिओ आधी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केलेला आहे। आणि हे बघा इथे चालू आहे साफसफाई। किती स्वच्छता असते ना शेगावमध्ये, सगळीकडे अगदी स्वच्छताच असते खूपच। अगदी एक काडी किंवा कचरा नाही, एवढे झाडं आहेत पण एका झाडाचा पालासुद्धा नसतो तिथे, एवढी स्वच्छता असते। आणि भक्तनिवासमध्ये आपण जेव्हा येतो ना, म्हणजे बसने येतो, ट्रेनने जर आलो तर तिथून बस जी येते तर तिला पैसे लागत नाही, कारण ही आहे संस्थेचीच बस आहे। तर त्याच्यामुळे तिथे पैसे वगैरे काहीच लागत नाही, अगदी फ्री सेवा आहे। तर त्याच्यामुळे बऱ्याच बस इथे तिकडच्या साईडला थांबलेल्या असतातच। आणि आपल्याला इथूनही स्टेशनला जायचं असेल तर तिथे बस असतातच। आणि फक्त स्टेशनसाठीच नाही तर आनंदसागर वगैरे इकडे तिकडे जाण्यासाठी सुद्धा तिथे बस आहेत भरपूर असं। तर खूप छान अशी व्यवस्था आहे, आपल्याला खूप काही असा खर्च लागत नाही शेगावमध्ये आल्यावर, कारण बसचेही पैसे लागत नाहीत। आणि आपले जे रूम आहेत ना भक्तनिवासमधले, त्यांचे रेटही खरंच खूपच कमी असे आहेत। तर आम्हाला रूम वगैरे मिळाला। चला म्हटलं आता आपण माऊलींचं परत दर्शन घेऊन या, संध्याकाळचा टाईम झालेला आहे। तर आम्ही आता चाललो आहे माऊलींच्या दर्शनासाठी, कारण रूममध्ये काय करणार ना, आपण आलेलो आहोत दर्शनासाठी। तर हे बघा हे आहे भक्तनिवास आणि भक्तनिवासला आमचा रूम खालीच होता, त्याच्यामुळे मी बाकीचं काही व्हिडिओ दाखवले नाही, कारण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण बिल्डिंगची पण व्हिडिओ टाकलेला आहे। तर तुम्ही ते नेहमी बघतातच, त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच झालेलं आहे सगळ्या गोष्टी। तुम्ही जर इथे नवीन जरी आले तरी तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओंमधून सगळी अशी माहिती मिळतच असते। तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा नक्की। आणि हे आहे पूर्ण असं भक्तनिवास आणि इकडे आहेत बस थांबलेल्या। तर आम्ही आलो आहोत, आमचे काही फ्रेंडसुद्धा आलेले होते, तर आम्ही त्यांना भेटण्यासाठी इकडे आलो आहोत। त्यांनी आम्हाला आवाज दिला, म्हटलं चला आपण त्यांना भेटून घेऊ। तर त्याच्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत। आणि इथे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा अगदी अप्रतिम अशी आहे, थंडगार पाणी असतं आणि फिल्टरचं पाणी असतं, त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर अशी व्यवस्था आहे। बसण्यासाठी जागा आहेत, ऊन वारा पाऊससाठी संरक्षण होईल अशी सुद्धा व्यवस्था आहे। तर त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर अशी जागा आहे। आणि भक्तनिवासमध्येच इथे प्रसादालयसुद्धा आहे। ज्यांचे रूम तिथे असतात ना, तर त्यांना तिथे कमी दरामध्ये छान असं जेवण होतं, नाश्ता होतो, सकाळी नाश्ता, चहा, दूध, आपल्याला जे पाहिजे
ते सगळं इथे असतं. तर त्याच्यामुळे अगदी म्हणजे आपल्याला कुठे फिरण्याची सुद्धा गरज नाही की हे कुठे मिळेल ते कुठे मिळेल म्हणून. दुपारी जेवण असतं 11पासून सुरू होतं जेवण आणि संध्याकाळीसुद्धा 6 वाजेपासून जेवण सुरू होतं. तर त्याच्यामुळे इथे सगळं काही अगदी छान असंच आहे. आणि हे बघा मागे पण परिसर बघा किती मोकळा, खूप मोठा स्पेस आहे आणि बरेच छोटे छोटे मुलंसुद्धा खूप सुंदर असं उड्या मारत असतात. त्यांना खरंच खूप आनंद होतो आणि अगदी मोकळी जागा असल्यामुळे काहीच वाटत नाही, कारण पूर्ण आजूबाजूला पॅकिंग आहे, त्याच्यामुळे टेन्शनसारखं काहीच नाही. तर आता चाललो आहे आम्ही मंदिरामध्ये. तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये. आणि भक्त निवासमध्ये आहे ना, तर जेवणाचे आपले म्हणजे आपण रूम केलेले असतात, तर आपल्याला ज्यांनी रूम केले त्यांना तिथे जेवण मिळतं आणि त्याचे रेट कमी असतात. आणि जेवणामध्ये असं वरण भात, 2 भाज्या, पापड किंवा सलाद वगैरे असं, आणि खूप छान असे भेंडीची किंवा कशाची तरी एक पालेभाजीपैकी एक भाजी असते. तर कडधान्याची एक असते आणि शिरा वगैरे गोड असं काहीतरी गोड स्वीट असतंच. तर असं खूप सुंदर असं जेवण असतं आणि जेवणसुद्धा अप्रतिम, खूप सुंदर असं जेवण आहे. तर आम्ही बऱ्याच वेळेस तिथे जेवण करतो. आणि दुपारच्या वेळेस जर आपण आलो ना, तर मग माऊलींच्या मंदिरात म्हणजे प्रसादच आपल्याला मिळतो. आणि प्रसाद रात्री संध्याकाळी 5पर्यंतच प्रसादाची वेळ आहे, त्याच्यामुळे रात्रीचं जेवण आपण इकडे करू शकतो प्रसादालयामध्ये भक्तनिवासच्या. तर असं इथे खूप सुंदर अशी व्यवस्था आहेच. आणि हे बघा आपण आलो माऊलींच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये बघा. तर हे आहे शेगावचं गजानन माऊलींचं मंदिर. असं हे मंदिर, आणि मध्ये एंट्री केल्याच इतकं प्रसन्न वाटतं ना की ते मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. इतकं छान असं प्रसन्न वातावरण असतं, खूप सुंदर असं वाटतं. आणि आधी चप्पल बुटांचे स्टँड आहे, तिथे चप्पल बुटं काढायचे, पाय धुवायचे आणि बस माऊलींच्या दर्शनासाठी. तिथे टाईम लिहिलेला असतो आपल्याला किती टाईम लागणार आहे ते, 15 मिनिट, 20 मिनिट, 1 तास, 2 तास, तर तसं तिथे लिहिलेलं असतात. तर बऱ्याच वेळेस गुरुवारी जास्त गर्दी असते, पण आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा शनिवार रविवार असा, पण इतर वेळेस एवढी गर्दी नसते. अगदी लवकर आपलं 10-15 मिनटातच दर्शन होतं. कधी तर डायरेक्टमध्येच गाभाऱ्यातच डायरेक्ट आपली एंट्री होते. तर त्याच्यामुळे 2 मिनिटातच आपलं असं दर्शन होतं. तर गर्दीनुसार आपला टाईम कमी जास्त लागत असतो. तर असं हे खूप सुंदर गजानन माऊलींचं असं मंदिर आहे आणि आजही भरपूर अशी गर्दी आहे. आम्ही जेव्हा सकाळी आलो तेव्हा गर्दी नव्हती, पण आता बघा माझ्या मागे किती लोकं आहेत, भरपूर अशी गर्दी आहे आणि भरपूर असा टाईम लागणार आहे. आणि जरी टाईम लागणार असला ना, तर मनात ओढ असते माऊलींच्या दर्शनाची, तर त्याच्यामुळे खूप सुंदर असं मनामध्ये प्रसन्न असं वाटत असतं. आणि हे बघा हे माऊलींचं हे खूप सुंदर भव्य दिव्य असं मंदिर, किती छान वाटतं इथे, अगदी प्रसन्न मन होतं अगदीच. तर मी नेहमी शेगावचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते आणि मागे पण भरपूर अशी सगळी माहिती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. शेगावमध्ये पाहण्यासारखं काय आहे आणि किती वेळ लागू शकतो, किती जवळ स्थळ आहेत बघण्याचे, तर हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर भरपूर वेळेस शेअर केलेले आहेतच. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की शेगावमध्ये पाहण्यासारखं काय आहे. तर शेगावमध्ये पाहण्यासाठी खूप जवळजवळ असं खूप छान असं स्थळ आहेत. पंकट सदन आहे, कृष्णाजीचा मळा आहे, अगदी 5 मिनटाच्या अंतरावर पायी जाऊ शकतो असा. शीतला माता मंदिर आहे, जिथे माऊली प्रगटले ते प्रगट स्थळ आहे. आणि हे जे स्थळं आहेत ना, ते अगदी आपण पायी जाऊ शकतो. असे 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरच हे सगळे जवळजवळ ठिकाण आहेत. तर तुम्ही जर म्हटलं तर पायी जायचं तर अगदी 5 मिनटात तुम्ही जाऊ शकता. अगदी मंदिराच्या मागच्या साईडलाच बंकट सदन आहे आणि त्याच्या शेजारीच प्रगट स्थळ आहे आणि त्याच्याच जवळच अगदी शीतला माता मंदिर आहे. आणि जे कृष्णाजीचा मळा आहे ना, तर रेल्वे रूळ ओलांडून आपण जिथे पार्किंग आहे ना, भक्तनिवासच्या पाठीमागेच असा हा कृष्णाजीचा मळा आहे. तिथेसुद्धा आपण पायी जाऊ शकतो. फक्त आनंदसागर वगैरे थोडं लांब आहे. आणि माता राणीचं आता जे तीर्थक्षेत्र झालं आहे खूप सुंदर असं, तर तिथे आपल्याला गाडीने किंवा बसने जाता येईल, इतक्या लांब ते आहे. आणि तिथे बघण्यासारखं अजून एक ठिकाण आहे, तर ते म्हणजे नागजिरे आहे. तर त्याचा पूर्ण डिटेल एक खूप छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, अगदी पूर्ण मंदिरापासून तर सगळ्याच असा किती वेळ लागेल काय, तर तो सुद्धा आहे. तर नागजिरीला जायला निदान आपल्याला अर्धा तास तरी लागतो बरंच, म्हणजे आपण गाडीने जाऊ शकतो किंवा बसने किंवा रिक्षा करूनही आपण जाऊ शकतो. तर
असा इतक्या अंतरावर ते आहेत सगळे ठिकाणं आणि बरेच ठिकाणं अगदी जवळच आहे. तर त्याच्यामुळे आपण पायी अगदी आपल्याला पायी जायचं असेल ना तर तसंही आपण जाऊ शकतो. असे खूप सुंदर असे सगळे असे ठिकाणं आहेत आणि मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करत असते. सगळे व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर जय गजानन.